नमस्कार. बी ए भाग 3 मधील अर्थशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं मी संस्थेच्या वतीनं, महाविद्यालयाच्या वतीनं आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, गेले 4 महिने झाले संपूर्ण देशभर, संपूर्ण जगभर कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्व अर्थव्यवस्था, सर्व व्यवहार, सर्व जीवन पद्धती जवळजवळ ठप्प झालेली आहे. अनेक क्षेत्राची प्रगती थांबलेली दिसते. जे मूलभूत सेवा म्हणून ओळखले जातात अशा सेवांच्यावरही या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला जाणवतो. अशाच प्रकारचं एक महत्त्वाची सेवा म्हणजे शिक्षण क्षेत्र, ज्यातून शिक्षणाची सेवा दिली जाते. आज शिक्षण व्यवस्थासुद्धा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं जवळजवळ थांबलेली आहे. शिक्षण व्यवस्थेला गतिमान करण्यासाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा स्वीकार संपूर्ण व्यवस्थेनं केलेला दिसून येतो. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सुद्धा ऑनलाईन शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थी मित्र हो, भारत हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा देश आहे, ज्यामध्ये जवळजवळ आजही 65% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागामध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यापैकी एक महत्त्वाची सुविधांचा अभाव म्हणजे ज्या ठिकाणी वीज आणि इंटरनेट सेवा अजूनही व्यापक प्रमाणात पोचलेली दिसून येत नाही. त्यामुळे अनेक मुलांची तक्रार असते की सर, आमच्यापर्यंत नेट नाही आहे, आम्हाला कॉल येत नाही, तर आम्ही लेक्चर्स कसे ऐकू. मी या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि मग व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थी मित्र हो, बी ए थर्ड इयर म्हणजे बी ए भाग 3मध्ये आपण आता प्रवेश घेतलेला आहात. 2020-21मध्ये आपण अर्थशास्त्राचे पदवीधारक असाल आणि अर्थशास्त्राचा एक चांगला अभ्यासक, अर्थशास्त्राचा एक चांगला विद्यार्थी, देशाला उपयुक्त असा प्रकारचा नागरिक घडवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या विभागाच्या वतीने करीत आहोत. विद्यार्थी मित्र हो, बी ए भाग 3मध्ये आपल्याला 5 विषय असतील. त्या 5 विषयापैकी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि आर्थिक कल्पनांचा इतिहास हे 2 विषय प्राध्यापक D.G. चिगडीकर सर शिकवतील. राहिलेले 3 जे विषय आहेत त्यामध्ये विकासाचं अर्थशास्त्र, अर्थशास्त्रातील संशोधन पद्धती आणि आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे 3 विषय मी म्हणजेच डॉक्टर काशीनाथ रामचंद्र तनेंगे शिकवतील. विद्यार्थी मित्र हो, या 3 विषयापैकी पहिला जो विषय आहे तो म्हणजे विकासाचं अर्थशास्त्र. या विषयासंदर्भात मार्गदर्शन मी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर चला मग विद्यार्थी मित्र हो, आपण या विषयाच्या अभ्यासक्रमाची थोडक्यात ओळख करून घेऊया. विद्यार्थी मित्र हो, शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळानं जून 2020पासून आपल्या बी ए भाग 3साठी सेमिस्टर 5साठी विकासाचं अर्थशास्त्र वैकल्पिक कोर्स 8साठी हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. हा अभ्यासक्रम आपण जेव्हा शिकू त्यानंतर या आपल्या विद्यार्थ्यांना नेमके यामधून काय नेमका फायदा होईल किंवा यातून विद्यार्थी काय शिकतील याचा थोडक्यात आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करू. विद्यार्थी हा विषय शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना विकासाची परिमाणे ओळखता येतील. मूलभूत आणि समकालीन विकासाच्या चर्चेचा फरक लक्षात येईल. आर्थिक विकासाचे सिद्धांत जाणून घेता येतील आणि आर्थिक विकासात राज्यांची भूमिका नेमकी काय असते, म्हणजे शासनाची भूमिका काय असते, याचा थोडक्यात आपल्याला आढावा घेता येईल. घटक नंबर 1मध्ये आपण बेसिक कन्सेप्ट्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट
म्हणजेच आर्थिक विकासाची मूलभूत संकल्पना आपण समजून घेणार आहोत. इव्हनिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट डेस्टिनेशन बिटवीन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड ग्रोथ हा कंटेंट समजावून घेत असताना आर्थिक विकास म्हणजे काय, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामधील नेमका फरक काय हा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आर्थिक विकास ही संकल्पना विकसनशील देशांना लागू पडते आणि विकसित देशामध्ये जो विकास घडून येतो त्याला आपण आर्थिक वृद्धी असं म्हणतो. या दोन संकल्पनेतील नेमके फरक काय आहेत ते पुढच्या कालावधीमध्ये हा अभ्यासक्रम समजावून घेत असताना आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर 1.2 यामध्ये इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकासाचे निर्देशक घटक कोणते आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आर्थिक विकास कुणाला बनायचं, आर्थिक विकास कोणत्या घटकावर आधारित असतो याचं विश्लेषण या घटकामध्ये आपल्याला करायचं आहे. 1.3 मध्ये ऑब्स्टॅकल्स टू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक विकासासमोरील अडथळे हे समजून घेण्याचं आहे. कारण देश जेव्हा विकासाच्या वरच्या अवस्थेमध्ये जात असतो, आर्थिक विकास साध्य करत असतो, तेव्हा आर्थिक विकास साध्य करत असताना आर्थिक विकासासमोरील जे अडथळे आहेत ते नेमके कोणते येतात याचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत. 1.4 मध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड ग्रीन डेव्हलपमेंट ते शाश्वत विकास आणि हरित विकास या संकल्पना समजावून घेणार आहोत. त्यानंतर घटक नंबर 2 यालाच मॉड्यूल नंबर 2 असं म्हणतात. डेव्हलपिंग अँड डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे विकसनशील आणि विकसित देश. यामध्ये 2.1 मध्ये अंडर डेव्हलप्ड अँड कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे अविकसित देश आणि अविकसित देशांची असणारी वैशिष्ट्ये किंवा लक्षणे हे या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ अफेक्टिंग इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक विकासावर परिणाम करणारे नेमके घटक कोणते आहेत याचा थोडक्यात आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. फीचर्स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये नेमकी कोणते आहेत याचाही आपण आढावा घेणार आहोत. आणि 2.4 मध्ये डेव्हलपमेंटल स्टेटस ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची विकासात्मक स्थिती नेमकी काय आहे याचा थोडक्यात तिथं आपल्याला आढावा घेता येईल. ह्या प्रकरणामध्ये किंवा ह्या घटकामध्ये अल्पविकसित देश आणि अल्पविकसित देशांची वैशिष्ट्ये, आर्थिक विकासावर परिणाम करणारे घटक, आर्थिक विकासाची वैशिष्ट्ये आणि भारतातील अर्थव्यवस्थेची विकासात्मक स्थिती आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची आहे. घटक नंबर 3 मध्ये थिअरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकासाचे सिद्धांत आपण समजावून घेणार आहोत. क्लासिकल अप्रोच टू डेव्हलपमेंट, रिकॉर्डियन थिअरी जे विकासाचे सनातन दृष्टिकोन आणि रिकॉर्डियन सिद्धांत म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचे विकासाबाबत जे काही दृष्टिकोन होतात त्याचा थोडक्यात आपण आढावा या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये विशेषतः रिकार्डो यांच्या सिद्धांताचा आढावा घेणार आहोत. मेडाल्स थिअरी ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मेडाल यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत नेमका काय सांगतो किंवा या सिद्धांतामध्ये विकासाबाबतीत कोणता दृष्टिकोन मांडला गेलेला आहे याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. 3.3 मध्ये रोस्टो स्टेजेस ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे रोस्टो यांच्या आर्थिक वाढीची अवस्था, रोस्टो यांनी आर्थिक वाढीच्या ज्या अवस्था सांगितलेल्या आहेत त्याचा थोडक्यात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. थिअरी ऑफ बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड ग्रोथ म्हणजे संतुलित आणि असंतुलित वाढीचा सिद्धांत आपल्याला या घटकामध्ये समजावून घ्यायचा आहे. त्यानंतर मॉड्यूल नंबर 4 मध्ये रिसोर्सेस फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक विकास साध्य करण्यासाठी ज्या आर्थिक संसाधनांची गरज असते किंवा ज्या संसाधनाची गरज असते त्याला आपण आर्थिक विकासाची साधनं असं म्हणतो. त्यामध्ये 4.1 कॅपिटल फॉर्मेशन, टेक्नॉलॉजी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट भांडवल निर्मिती, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास यांच्याशिवाय विकास आपला होऊ शकत नाही. त्यानंतर ह्युमन कॅपिटल म्हणजे मानवी भांडवल, ह्युमन कॅपिटल आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मानवी भांडवल आणि आर्थिक विकास यांच्यातील असणारा सहसंबंध या घटकामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. FDI मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, FIIS फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट्स अँड पोर्टफोलिओ अँड एड फॉरेन एड याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजेच विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक, विदेशी संस्थात्मक गुंतवणूक, पोर्टफोलिओ आणि विदेशी मदतीचा आर्थिक विकासावर होणाऱ्या परिणामांचा थोडक्यात या ठिकाणी आढावा घेणार आहोत. 4.4 मध्ये रोल ऑफ स्टेट इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे आर्थिक विकासामध्ये राज्यांची म्हणजेच शासनाची भूमिका नेमकी काय असते याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आर्थिक विकासाचे
अर्थशास्त्र नावाचा जो पेपर आपण समजून घेतो, म्हणजे विकासाचा अर्थशास्त्र या पेपरचा अभ्यासक्रमाचा थोडक्यात आढावा आपण घेतलेला आहोत। या आढाव्यानंतर आपण या विषयाचे असणारे प्रश्न आणि त्याची असणारी उत्तरं आपल्याला उपलब्ध करून देत आहोतच, परंतु प्रत्येक प्रश्नांचं उत्तर समजावून घेत असताना काही शंका किंवा काही मनामध्ये असणारे प्रश्न निर्माण होत असतील तर निश्चितपणे आपण सर्वजण न घाबरता व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो किंवा दूरध्वनीच्या माध्यमातून असो आम्हाला तुम्ही संपर्क करावा। या ठिकाणी आपणास या विकासाच्या अर्थशास्त्राची ओळख, म्हणजे विकासाच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमाची ओळख आम्ही इथं करून दिलेली आहोत। पुढील भागामध्ये आपण आर्थिक विकास म्हणजे काय हे सांगून आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या प्रश्नांच्या उत्तराचा थोडक्यात आढावा घेणार आहोत।